नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुनीता मारणे व घरच्यांच्या भेटण्यासाठी आलेली असते आणि ती आपल्यासोबत एक पेन ड्रायव्हर घेऊन येते आणि त्यावेळेस विक्रम हा सर्वांच्या समोर सुनीतावर अतिशय राग होतो आणि बोलतो, तुझ्यासारख्या मित्रांमुळे अनेकांचे घरे उद्ध्वस्त झालेली आहेत. तुला ठाऊक आहे का, आमच्या घरामध्ये तुझ्यामुळेच मागील कित्येक महिन्यापासून काय सुरू आहे ते सुनीता बोलते. मानिनी, मला वाटते विक्रम बोलतो तेच बरोबर आहे, परंतु एक वेळेस हा पेन ड्रायव्हर पाहिला पाहिजे. आणि त्याच वेळेस काव्या देखील घाबरते आणि मानिनीही काव्याला बोलते, काव्या तू काहीच बोलू नको आता, जे काय आहे उत्तर द्यायचं आहे ते मी देईल. असे बोलून ती सुनीताच्या हातातला पेन ड्रायव्हर घेते आणि खलबलते त्यामध्ये टाकून त्याला तोडून टाकते आणि त्याचे तुकडे तुकडे करून त्याला फेकून देते. आणि तेव्हा सुनीताला देखील राग येतो आणि सुनीता बोलते, मानिनी तू हे काय केलेस. आणि तेव्हा सुनीता रागाने निघून जाते. आणि त्यावेळेस आपण पाहतो, बाबा आणि मानिनी हे काव्याला आपल्या जवळ घेऊन तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर आपण पाहतो, तुटलेला पेन ड्रायव्हर हा वसुंधरा व रम्याच्या हाती लागतो आणि वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या हे पेन ड्रायव्हर नक्की काहीतरी आहे, ते आपल्याला शोधून काढावाच लागेल. पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा व रम्या तो पेन ड्रायव्हरमध्ये नक्की काय आहे हे शोधू शकतील का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.